हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्याबरोबर माझं हेअर केअर रूटीन शेअर करणार आहे. तर आठवड्याभरातून मी केसांना कोणतं तेल लावते, कोणता शॅम्पू लावते, पॅक कसा लावते, टोनर कसं लावते आणि केसांना मसाज कशाप्रकारे करते, ते मी आज तुमच्याबरोबर सगळं काही शेअर करणार आहे. तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही सुद्धा माझं हे हेअर केअर रूटीन जे आहे ते फॉलो करू शकता. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचे सुद्धा केस वाढतील आणि केस गळायचे प्रॉब्लेम कमी होतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला सर्वप्रथम मेथीदाणे लागणार आहेत. तर इथे मी 2 ते 3 चम्मच मेथीदाणे घेतले होते आणि रात्रभर भिजत घालून ठेवले होते. तर मेथीदाणे हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात. त्याने आपल्या केसांची वाढ होते, केस गळती कमी होते आणि केस जर मध्येच तुटत असतील ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. केसांमध्ये कोंडा असेल, खाज असेल, काही आपल्याला इन्फेक्शन झालं असेल ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर मेथीदाण्यामध्ये प्रोटीन असतं, व्हिटॅमिन सी, आयरन, लोह खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायद्याचं आहे ताईंनो. आणि आपल्याला हे मेथीदाण्याचं आता काय बनवायचं आहे, तर आपण पॅक आणि टोनर बनवणार आहोत. तर इथे मी लोखंडाची एक कढई घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा हे माझं हेअर केअर रूटीन नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल ताईंनो. तर आपल्याला एक लोखंडाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे. कशासाठी, तर आपण त्याचं एक टोनर बनवणार आहोत. तर इथे आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत मेथीदाणे, जेणेकरून ते जळणार नाहीत. आणि इथे आपल्याला लवंग टाकायचे आहेत. 5 ते 7 मी इथे लवंग टाकलेले आहेत आणि मिरेसुद्धा टाकलेले आहेत, काळी मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा. तर एवढं साहित्य आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि हे छान बॉईल करून घ्यायचं आहे. 1-2 उकळी आल्यानंतर लगेच याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर हे एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर इथे मेथीदाणे जे आहे ते आपण बॉईल करतोय, त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. एकदम ब्लॅक कलर झालेला आहे. आणि हा जो टोनर जो आहे तो तुम्ही कंटिन्यू जर यूज केला, जर तुमचे जर ते पांढरे केस झालेले असतील तर ते सुद्धा काळे व्हायला मदत होते. तुम्हाला ते कंटिन्यू यूज करावं लागेल. दिवसातून 2 ते 3 वेळासुद्धा तुम्ही हे केसांच्या मुळांना लावू शकता किंवा रात्रभरसुद्धा ठेवू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचे केस नक्कीच काळे व्हायला मदत होईल. तर इथे मेथीदाणे जे आहे ते एकदम सॉफ्ट झालेले आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे आपल्याला गॅस ऑफ करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर हे टोनर जास्त प्रमाणात बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही 1 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि 1 कप मेथीदाणे घ्यायचे आहे. तर ते अर्धं होईपर्यंत तुम्हाला बॉईल करून घ्यायचं आहे आणि बॉईल करून झाल्यानंतर तुम्हाला हे गाळून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर फ्रीजमध्ये तुम्ही किती दिवस ठेवू शकता, तर 8 ते 15 दिवस तुम्ही ठेवू शकता. पण तुम्हाला लावण्याच्या अगोदर तुम्हाला हे बाहेर काढून ठेवायचं आहे आणि नॉर्मल झाल्यानंतरच तुम्ही हे यूज करू शकता. तर हे आपल्याला थंड लावायचं नाही. थंड लावल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, कोल्ड, सर्दी वगैरे असं होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला इथे थंड लावायचं नाही. तर तुम्ही हे जर टोनर जे तुम्ही यूज केलं तर तुमचे पांढरे झालेले केस जे आहे ते काळे व्हायला मदत होईल, नक्कीच मदत होईल. आणि तुम्हाला जर केसांची वाढ होत नसेल, केसांमध्ये खाज, इन्फेक्शन जर काही असेल तर हे टोनर लावल्याने नक्कीच कमी होईल. तर इथे मेथीदाणे जे आहे ते इथे आपल्याला वेस्ट घालवायचे नाही. याच्यामध्ये अजूनसुद्धा पोषक तत्व आहे. तर त्यामुळे आपण याचं पेस्ट बनवणार आहोत, पॅक बनवणार आहोत. तर तो कसा बनवायचा आहे तर इथे आपण समोर बघूया. तर इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकून घ्यायचे. तर मेथीदाणे टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. थोडंसं जास्त प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे. तर याचा आपण पॅक बनवणार आहोत. तर हा पॅक जर आपण केसांना लावला तर आपले केस गळतीचे प्रॉब्लेम कमी होतील आणि केसांची वाढ जी आहे ना ती खूप जास्त प्रमाणात होते, झपाट्याने वाढ होते आणि केस खूप दाट होतात. मेथीदाण्यामुळे जे आहे ना ते केस खूप जास्त प्रमाणात दाट होतात. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर ते सुद्धा कमी होतो. तर इथे पाणी थोडंसं जास्त टाकायचं, कारण मेथीदाणे आहे ते पाणी शोषून घेतात. त्यामुळे आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, क्रीमसारखी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ही पेस्ट जी आहे ती एकदम क्रीमसारखी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट तयार झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला एक ऑइल ॲड करायचं आहे. मी फिगारोचं ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे.
तर ते आपल्याला 1 ते 2 चमच यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर ऑलिव्ह ऑइल जे आहे ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांची वाढ होण्यासाठी, केस जर खूप ड्राय झाले असतील, झाडूसारखे झाले असतील, तर ते एकदम सॉफ्ट होण्यासाठी मदत होते. आणि केस जर मधातून आपले तुटत असतील, तर ते सुद्धा तुटायचे बंद होतात. केसातील कोंडा कमी होतो. आपल्याला केसांच्या जर कुठल्याही प्रकारच्या समस्या जर असतील, तर या तेलाने नक्कीच कमी होतील. तर इथे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला पॅक जो आहे तो इथे सॉफ्ट एकदम क्रीमसारखा तयार झालेला आहे. तर आता हे आपण केसांना लावणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही माझे केस जे आहे ते थोडेसे रफ झालेले आहेत आणि ड्रायसुद्धा झालेले आहेत. तर मी इथे 2 ते 3 दिवस झाले आहेत केसांना धुतलं पण नव्हतं. तर मी हा पॅक तुम्हाला आता लावून दाखवणार आहे. तर इथे पॅक लावण्याच्या अगोदर आपल्याला जो आपण टोनर बनवलेला आहे तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही टोनरचा कलर बघू शकता किती ब्लॅक झालेला आहे. तर पॅक लावण्याच्या अगोदर आपल्याला हा जो टोनर आहे तो आपल्याला स्प्रे बॉटलनी किंवा कॉटननी कशानेही लावू शकता. जर तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही त्यांनी नक्कीच लावा, कारण स्प्रे बॉटलनी खूप छान व्यवस्थित लावता येतं. तर इथे मी कॉटननीच लावलेलं आहे आणि हे पॅक लावण्याच्या अगोदर आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पॅक जो आहे तो व्यवस्थित लावता येईल. थोडेसे ओले केस होतात, त्यामुळे पॅक जो आहे तो व्यवस्थित लावता येतो. तर काल एका ताईची कमेंट आली होती की ताई तुमच्या रेमेडीचा खूप चांगला रिझल्ट मिळत आहे, की माझी केस गळती कमी झाली, माझी 8 दिवसात केस गळती कमी झालेली आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता आणि कमेंटसुद्धा वाचू शकता. खूप चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत. तर नक्की वाचून बघा आणि माझे बाकीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. तर इथे टोनर जो आहे तो आपला लावून झालेला आहे आणि आता पॅकसुद्धा मी वरून लावून घेणार आहे. तर टोनर लावल्यानंतर काय होतं की पॅक जो आहे तो आपल्याला व्यवस्थित लावता येतो. म्हणजे थोडेफार केस जे आहे ना ते ओले झालेले असतात, त्यामुळे आपल्याला केस लावण्यासाठी अजिबात त्रास होत नाही. तर हे केसांच्या जे मुळांना आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा. नंतर लेंथलासुद्धा लावायचा आहे. तर बऱ्याच ताई विचारतात, मैत्रिणी विचारतात की या होम रेमेडीज जे आपण यूज करतो ना, तर याचे काही साईड इफेक्ट असतात का? तर याचे काहीही साईड इफेक्ट नसतात. जे आपण मार्केटमधून जे केमिकलयुक्त प्रॉडक्ट वगैरे घेतो, तर त्याचे साईड इफेक्ट आहेत का आपण हे कोणाला विचारत सुद्धा नाही. डायरेक्ट आपण आणतो आणि केसांना लावतो आणि आपल्याला अजिबात भीतीसुद्धा वाटत नाही. तर ह्या होम रेमेडीज जे नॅचरल असतात त्यांचे खरंच खूप जास्त आपल्याला फायदे असतात. तरीसुद्धा ह्या लावण्यासाठी आपण खूप घाबरतो. तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. तर इथे सर्व केसांना माझं लावून झालेलं आहे आणि केसांचा छानपैकी आपल्याला आंबाडा पाडून घ्यायचा आहे आणि थोडा जो पॅक राहिलेला होता तो मी ज्या ठिकाणी मला असं वाटत होतं की थोडंसं लावायचं राहिलेलं आहे त्या ठिकाणी लावून घेतलेलं आहे. तर आपला पॅक जो आहे तो लावलेला सुकू नये आणि धुण्यासाठी आपल्याला त्रास होऊ नये, त्यासाठी मी इथे पॉलिथिन वगैरे लावलेली आहे. तुम्ही शॉवर कॅपसुद्धा लावू शकता. तर हे आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे, तर तुम्ही हे अर्धा तास ते 40 मिनिट ठेवू शकता आणि 1 ताससुद्धा ठेवू शकता. तर इथे आपण एक ऑइल बनवणार आहोत. तर ऑइल बनवण्यासाठी आपल्याला इथे सरसोचं तेल लागणार आहे. तर मी इथे 1 कप सरसोचं तेल घेतलेलं आहे आणि परत अर्धा कप घेणार आहे. तर इथे 1.5 कप मी सरसोचं तेल घेतलेलं आहे. तर ह्या आपल्याला किती दिवसासाठी बनवायचं आहे, तर मी हे 15 दिवसासाठीच बनवून ठेवत आहे. आणि इथे आपल्याला 2 चम्मच मेथीदाणे टाकायचे आहे. तर मेथीदाणे हे आपल्याला माहीतच आहे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. आणि हे कलोंजी आहे. तर बऱ्याच ताई विचारतात कलोंजी म्हणजे काय? तर निजेला सीड म्हणतात आणि ब्लॅक सीड्ससुद्धा म्हणतात त्याला. आणि आपल्याला इथे लवंग टाकलेले आहे. मी 4 ते 5 लवंग टाकलेले आहेत आणि आवळा घ्यायचा आहे आपल्याला इथे. ओला आवळा होता माझ्याकडे तर मी ओला घेतलेला आहे. तुमच्याकडे सुका असेल तर सुका घ्या आणि पावडर असेल तर पावडरसुद्धा घेऊ शकता. तर इथे कढीपत्ता टाकलेला आहे. 1 मूठ कढीपत्ता आणि इथे ॲलोवेरा घ्यायचा आहे. इथे आपल्याला फ्रेश ॲलोवेराच घ्यायचा आहे, मार्केटचा चालणार नाही. तर इथे जास्वंदाची फुलं घेतलेली आहे 4 ते 5. जास्वंदाची फुलं मला खूप जास्त कमी मिळतात. तर इथे मी कळ्या आणून ठेवल्या होत्या आणि पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या. तर त्याची फुलं तयार झाली होती. तर किती छान फुलं दिसतात तुम्ही बघू शकता ताईंनो. मला तर हे जास्वंदाची फुलं खूपच जास्त आवडतात, कारण केसांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि मला हे बघितल्यानंतरच केसांना असं कधी लावते असं होते. तर मला इथे 4 ते 5च मिळाली होती, त्यामुळे मी इथे टाकून घेते. तर मी पुण्यात राहते ना, तिथे हे जास्वंदाची फुलं खूप कमी असतात. तर गावाकडे गेल्यानंतर मी तुम्हाला जास्वंदाचे फुलांचं हेअर केअर रूटीन शेअर करेल. तर हे तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला कमी गॅसवरच हे तेल जे आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर तेल बनवण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात. तर कमी गॅसवर हे आपल्याला
गोल्डन ब्राऊन किंवा असं कडक साहित्य आपल्याला तेलामध्ये असं होईपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. तर अजिबात घाई करायची नाही, कमी गॅसवर हे छान बनवून घ्यायचं आहे. तर इथे हे जे तेल आहे ते मी आठवड्याभरासाठी बनवून ठेवत आहे. तर तुम्हाला जास्त बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण आणि साहित्य जे आपण टाकलेले आहेत त्याचं प्रमाण थोडं-थोडं वाढवून घेऊ शकता आणि थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं तरीही चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे. तर हे तेल जे आहे ते खराब होऊ नये त्यामुळे आपल्याला हे कमी गॅसवर त्याच्यातले साहित्य जे आहे ते गोल्डन ब्राऊन आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे साहित्य आपण टाकलेलं आहे ते थोडंसं कडक झालेलं आहे आणि तेलाचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. तर हे तेल जे आहे ते तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावायचं आहे आणि इथे बघू शकता आपलं तेल जे आहे ते तयार झालेलं आहे आणि मी गॅस ऑफ करून घेतला आहे आणि आपल्याला हे तेल जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे तेल थंड करून घ्यायचं आणि नंतरच हे आपल्याला गाळायचं आहे. तर हे तेल जे आहे ते थंड झालेलं आहे आणि ते मी गाळून घेणार आहे. तर गाळून घेतल्यानंतर तुम्हाला हे तेल जे आहे ना ते काचेच्याच बॉटलमध्ये ठेवायचं आहे. काचेच्या बॉटलमध्ये ठेवल्याने खूप जास्त दिवस टिकतं. तर तुम्ही इथे बघू शकता तेलाचा कलर किती छान आलेला आहे, बघू शकता. तर हे तेल जे आहे ना ते काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचं. काचेच्या बॉटलमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, खूप जास्त दिवस टिकतं. आणि तेल जर तुम्हाला वाटलं असेल थोडासा वास येतोय किंवा असं खराब होईल, तर तुम्ही हे तेल जे आहे ना बॉटल उन्हामध्ये ठेवायची, थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायची. नंतर आतमध्ये ठेवली तरीही चालतं. तर हे तेल जे आहे ना तुम्ही आठवड्यातून 3 वेळा नक्की लावा आणि केसांना छान मसाज करायची आणि लावायचं आहे. तर हे तेल जे आहे ते तुम्ही 8 ते 15 दिवस यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथे आपल्याला इथे केसांसाठी शॅम्पू बनवायचा आहे. तर शॅम्पू बनवण्यासाठी आपल्याला काय-काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर इथे मी रिठा घेतलेले आहेत 3, आवळा घेतलेला आहे सुका. तर इथे आपल्याला हे सुकाच आवळा घ्यायचा आहे. यामध्ये शॅम्पू बनवणार आहोत ना, त्यामुळे आपल्याला इथे सुकाच आवळा लागणार आहे. तर आवळा घ्यायचा आहे. मी इथे 2 चम्मच आवळा घेतलेला आहे. तर मी आठवड्याभरासाठी शॅम्पू बनवून ठेवत आहे. जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही साहित्य जास्त घेऊ शकता. तर इथे शिकाकाईच्या शेंगा जे आहे ना 2 ते 3 शिकाकाईच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाणे आपल्याला टाकायचेच आहेत कारण मेथीदाण्यांचे एवढे गुणधर्म आहेत केसांसाठी, खूप चांगला फायदा आहे. तर पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला जे आहे ना ते रात्रभर भिजत घालून ठेवायचं आहे. थोडंसं गरम पाणी करून घेतलं तरीही चालेल तुम्ही. तर हे रात्रभर भिजत घालून ठेवायचं आणि हे आपल्याला आता बॉईल करून घ्यायचं आहे. तर बॉईल करून घेण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात. हे छान बॉईल करून घ्यायचं आहे आणि रिठा जे आहे ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. छान आपल्याला हे जे आहे ना नरम साहित्य याच्यामधले होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं. हा जो घरगुती शॅम्पू आहे ना, तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. केसांच्या हेल्थसाठी खरंच खूप फायदेशीर आहे. तर तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये सुद्धा तुम्ही हा वापरून बघा. खूप चांगला रिझल्ट आहे केसांची वाढ होण्यासाठी, केस दाट होण्यासाठी, केसातील कोंडा जाण्यासाठी, केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी होतील. तर इथे छान बॉईल करून घेतलेलं आहे. बॉईल करून झाल्यानंतर आपल्याला याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर रिठामध्ये जे बिया असतात ते आपल्याला काढून घ्यायचे असतात, नाहीतर आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला इथे बिया काढून घ्यायच्या आहेत आणि शिकाकाईच्या जे बिया असतात ते नाही काढल्या तरीही चालेल कारण त्या सॉफ्ट असतात. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही हा शॅम्पू जो आहे तो जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता. तर हे मी हाताने स्मॅश करून घेत आहे कारण खूप सॉफ्ट झालेलं होतं. तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. वस्त्रगाळ केल्याने काय होतं, ते शॅम्पू आहे तो पूर्ण आपला निघून जातो आणि जो चोथा आहे तो बाकी राहतो वरचा, जो वेस्ट आहे तो. तर आपल्याला इथे जे मी हातानेच चोथा जो आहे तो काढून घेणार आहे. तर इथे माझं थोडं एका दिवसासाठीच मी हा शॅम्पू बनवलेला आहे. तर मी हातानेच काढून घेते आणि हाताने काढून घेतल्यानंतर मी हे गाळून घेणार आहे. तर हा शॅम्पू जो आहे तो खूप फायदेशीर आहे. पूर्वीच्या बायका ज्या होत्या ते या शॅम्पूने आपले केस धुवायच्या आणि मला या शॅम्पूचा खरंच खूप फायदा झालेला आहे कारण मी हा शॅम्पू नेहमी वापरत असते. तर हे गाळून घ्यायचं आहे. तुम्ही जर केसांना तेल लावलेलं असेल तर हे या शॅम्पूने निघत नाही. तर तुम्हाला यामध्ये दुसरा कुठल्याही प्रकारचा शॅम्पू ॲड करावा लागतो. तरी मी इथे क्लिनिक प्लसचा शॅम्पू ॲड करत आहे आणि आज मी माझे केस जे आहे ते याच शॅम्पूने धुणार आहे. तुमचे केस जर वाढत नसतील किंवा दाट नसतील तर हा शॅम्पू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर केसांच्या हेल्थसाठी खरंच खूप फायदेशीर आहे
हा जर शॅम्पू तुम्ही जर कंटिन्यू यूज केला 1 महिना किंवा 2 महिना नक्की ट्राय करून बघा. केसांच्या सगळ्या समस्या दूर होतील. तर हा शॅम्पू जो आहे तो मला खूप जास्त प्रमाणात आवडतो. माझा फेवरेट शॅम्पू आहे हा. तर मी यामध्ये दुसरा कुठलाही शॅम्पू ॲड करत असते आणि याने केस धुत असते. तर इथे पॅक लावून झाल्यानंतर मी हेअर वॉश केला आहे. तर तुम्ही बघू शकता केस किती शायनी झालेले आहेत. केसांमध्ये किती छान चमक आलेली आहे तुम्ही बघू शकता. तर इथे टॉवेलने थोडंसं डॅब-डॅब करून केस आपले ड्राय करून घ्यायचे आहेत. तर केसांना खूप जास्त रफ करायचं नाही. हळूवारपणे आपल्याला हे ड्राय करायचे आहे. तर केसांना ड्राय झाल्यानंतर केस आपले पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपल्याला केसांना ऑइलिंग करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता केस किती छान चमकदार झालेले आहेत आणि सॉफ्टसुद्धा झालेले आहेत. तर इथे केस ड्राय करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारच्या हीटचा वापर करणार नाही. ड्रायर किंवा कशाचाच वापर करायचा नाही, कारण केस खूप जास्त प्रमाणात डॅमेज होतात. तर इथे आपल्याला मी स्ट्रिक्सचा हेअर सिरम घेणार आहे. थोडंसं हातावर घ्यायचा आणि ते आपल्या केसांना लावायचं आहे. तर थोडेफार ओले केस असतानाच आपल्याला हे लावून घ्यायचं आणि छान आपल्याला कॉम्ब करून घ्यायचं आहे. तर ते अजिबात केसांमध्ये गुंता वगैरे होत नाही. इझी आपले केस कॉम्ब होतात आणि केससुद्धा गळत नाहीत. तर केस पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपल्याला केसांना ऑइलिंगसुद्धा करायची आहे. तर केसांना अशा प्रकारे हळूवारपणे आपल्याला विंचरून घ्यायचं आहे. तर इथे मी व्हिडिओचा स्पीड जो आहे थोडासा वाढवलेला आहे, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता. त्यामुळे इथे मी जो आहे तो व्हिडिओचा स्पीड थोडा वाढवलेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे फास्टमध्ये दिसत असेल. तर तुम्ही बघू शकता केस किती छान झालेले आहेत. तर इथे आपण जो ऑइल बनवलेलं होतं, तेल बनवलेलं होतं, तर ते आपल्याला इथे केसांना लावून घ्यायचं आहे. तर मी इथे हातावर थोडंसं ऑइल घेतलेलं आहे आणि आपल्याला ते छान मसाज करत केसांना लावायचं आहे. तर केसांना ऑइलिंग आपण का करतो? तर केस आपले मऊ होतात. डॅमेज जर केस झालेले असतील तर ते सॉफ्ट व्हायला मदत होते आणि केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर ते कमी होण्यास मदत होते. तर तेल लावणं हे केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. केसांच्या वाढीसाठी. केस मध्ये-मध्ये जर तुटत असतील, केस खूप ड्राय रफ झाले असतील, तर केसांच्या वाढीसाठी तेल खूप महत्त्वपूर्ण भाग आहे. आपल्या केसांना जर तेल लावणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण केसांना तेल लावलं नाही तर केसांमध्ये कोंडा होऊ शकतो, खाज होऊ शकते आणि केस तुटू शकतात. तर त्यामुळे आपल्याला इथे केसांना तेल लावणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तेल लावल्यानंतर केसांना मसाजसुद्धा करणं खूप गरजेचं आहे. केसांना खूप छान मसाज करायची आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही केसांना हीटसुद्धा देऊ शकता. तेल लावल्यानंतर केसांना काय करायचं, तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल, हेअर स्टीमर असेल, तर ते आपल्याला डोक्यामध्ये लावून ठेवायचं आणि 10 मिनिटं तुम्हाला हीट द्यायची आहे केसांना. खूप छान केस होतात. एकदम सॉफ्ट, सिल्की होतात. जसं हेअर स्पा केल्यासारखे केस होतात. तर ते स्टीमर नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही टॉवेल घ्यायचा आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये डीप करायचं आणि ते केसांना रॅप करून ठेवायचं 10 मिनिट. याने सुद्धा खूप छान फरक पडतो. तर केसांना अशा प्रकारे तुम्ही छान ऑइलिंग करू शकता आणि ऑइलिंग झाल्यानंतर तुम्हाला केसांची वेणी घालायची आहे. तर थोडंफार कॉम्ब करून घ्यायचं आणि केसांची वेणी घालायची आहे. तर केसांची वेणी ही तुम्ही ऑइलिंग केल्यानंतर घालायचीच आहे. तर तुम्ही हे तेल जे आहे ते 2 दिवस लावून ठेवू शकता. जास्त दिवस ठेवू नका, कारण त्याच्यावरती धूळ वगैरे बसू शकते किंवा केस गळण्याचे प्रॉब्लेमसुद्धा सुरू होऊ शकतात. त्यामुळे जास्त दिवस ठेवायचं नाही. तर तुम्ही हे तेल जे आहे ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावायचं आहे. पॅक 2 वेळा लावायचा आहे. टोनर जे आहे ते तुम्ही रोज लावू शकता, रात्रभर लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तो शॅम्पू जो आहे तो तुम्ही जेव्हा कधी तेल लावता तेव्हा तुम्ही त्याच शॅम्पूने हेअर वॉश करा. ताईंनो आणि मैत्रिणींनो, माझं आठवड्याभराचं हेअर केअर रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय.